आताची मोठी बातमी समोर येत आहे तर लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता ठाकरे गटाची देखील उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर करण्यात आली आहे। तर यामध्ये 16 उमेदवारांची नावे आहेत। सर्वात आधी पहिल्या यादीमध्ये 16 उमेदवार हे ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आली असून त्याची पहिली यादी ही ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांनी जाहीर केलेली आहे। पाहूया या यादीमध्ये कोणत्या उमेदवारांची नावे आहेत आणि कुठून कोणाला उमेदवारी मिळाली। दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर उत्तर पश्चिमेतून अमोल कीर्तीकर यांची यापूर्वी बऱ्याच दिवसाआधी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। तर उत्तर पूर्व मुंबईमधून संजय दीना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। रायगडमधून अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा इथून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ठाणे लोकसभांमधून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर धाराशिवमधून ओमराज निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। परभणीमधून संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर सांगली लोकसभामधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मावळमधून संजय वाघोरे यांची निवड करण्यात आली आहे। तर शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बुलढाणा येथून नरेंद्र खेडेकर याचबरोबर हिंगोली येथून नागेश पाटील अष्टेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यवतमाळ येथून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर नाशिक येथून राजाभाऊ वसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे।